श्री स्कूलमधून आलाय, जस्ट येतोच आहे. खूप थकल्यासारखा झालाय. आज आमच्या गावचा बर्थडे आहे, त्यामुळे खूप सारी तयारी करायची आहे. श्रीने सांगून ठेवले होते, स्कूलमधून आल्यावरच करू मम्मी आपण डेकोरेशन. त्यामुळे मग तो स्कूलला गेल्यानंतर सर्व काम पटापट आवरून घेतलं आणि 1-2च बलून्स फुगवले, कारण की तो परत रडला असता बघितल्यानंतर. मग आल्यानंतर 1-2 बलून्स फुगवले त्यांनी आणि लगेच धिंगाणा सुरू केला दोघांनी पण. दोघांना पण रेड आणि व्हाईट बलून्स खूप आवडतात, त्याच्यामुळे मग तेच कॉम्बिनेशन आणलं होतं. स्कूलमधून आल्यानंतर त्याचं वॉटर बॉटल, टिफिन वगैरे काढून ठेवला, ड्रेस वगैरे चेंज केला त्याचा. आणि मग काय, श्री तर तयारीसाठी खूप एक्साइटमेंट होती त्याला. गाऊचा बड्डे होता, पण त्याला असं वाटत होतं त्याचाच बड्डे आहेत की काय. त्याच्यानंतर त्यांना मग दोघांना जेवू घातलं. म्हटलं मग तयारीला भरपूर टाईम लागेल, म्हणून मग आधी जेवण करून घेतलं त्यांनी दोघांनी. मग बाकी राहिलेले बलून्स फुगवले, त्यात त्यांचा धिंगाणा. दोघांना पण कोणती पण गोष्ट एकच लागत होती. गाऊला पण वॉटर बॉटलमधलंच पाणी प्यायचं आहे. तिला पण श्रीची स्कूलची वॉटर बॉटल खूप आवडती. छोटे आहेत त्यामुळे एवढा धिंगाणा चालू असतो, काही सुचतच नाही. त्या धिंगाण्यामध्ये एवढं सगळं काम पडलेलं होतं, बर्थडेचं डेकोरेशन वगैरे भरपूर राहिलेलं होतं. आणि श्रीला एवढं जमत पण नाही बलून्स फुगवायला ना, त्यामुळे सगळं मलाच करायचं होतं. डेकोरेशन झाल्यानंतर दुपारी त्याच्या गावच्या आणि श्रीच्या फ्रेंड्सला पण बोलवायचं होतं. बर्थडेचं नेम वगैरे सगळं आणलं होतं, पण छोट्या छोट्या गोष्टी राहिलेल्या होत्या अजून. चॉकलेट, केक सगळं आणायचं बाकी होतं. आणखी कॅप पण आणायच्या होत्या बर्थडेच्या. छान वाटतंय ना रेड आणि व्हाईट बलून्स. श्रीला काय फुगवता नाही येते. हे बघ कसं वाटलंय, छान वाटतंय ना रेड आणि व्हाईट बलून्स. त्याचे ते फ्लॉवर बनवायचे होते, पण काही जमत नव्हते मला, मग मी असंच केलं, सिम्पलच केलं. फर्स्ट बर्थडे मोठा केला होता, त्याच्यामुळे मग आता घरी